नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे मानसी आपला पाय तेजसच्या पायावरती ठेवते. तेजस इथे गुडघ्यावरती बसलेला असतो. तेव्हा मानसी ढोपरावरती तिचा पाय ठेवते, कारण तिला तेजसने सांगितलेलं असतं. त्यानंतरला खूपच आता रोमॅन्टिक पद्धतीने तो इथे मानसीच्या बोटामध्ये आता जोडवं घालतो. तेव्हा इथे तेजस आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मानसी, मी तुम्हाला या बंधनामध्ये जास्त दिवस अडकून ठेवणार नाही. मी तुम्हाला या बंधनातून लवकरच आझाद करेन. तर इथे मानसी आपल्या मनामध्ये म्हणत असते की तेजस, मी आता तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही आहे. मी नेहमी तुमच्याबरोबर इथेच राहीन आणि तुमच्या कुटुंबाबरोबर सुद्धा. तर इथे तेजसने आता जोडवं मानसीच्या पायामध्ये घातलेलं असतं. त्यानंतरला इथे मानसी म्हणते की थँक्यू मावशी, आणि ती म्हणते की पाया पडते, आशीर्वाद द्या. त्यानंतरला सुगंधा म्हणत असते की नाही, आता एकटीने पाया पडायचं नाही. आता लग्न झालं ना तुमच्या दोघांचं, दोघांनी आता जोडीने माझा आशीर्वाद घ्यायचा, जोडीने पाया पडायचं. तेव्हा सुगंधाने आता दोघांचं लग्न स्वीकारल्यामुळे त्यांना आता जोडीने आशीर्वाद ती मनापासून देत असते. तेव्हा तेजस आणि मानसी दोघेही आता जोडीने सुगंधाचा आशीर्वाद घेतात. तेव्हा इथे मानसीला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो, कारण शेवटीला तिने इथे सुगंधाचं मन जिंकलेलं असतं आणि आभा तर आधीपासूनच तिच्या बाजूने असते. त्यानंतर सुगंधा आता आपल्या रूममध्ये येते. मानसी तिच्या मागे मागे येते आणि म्हणते की मावशी, अहो तुम्ही हे पैशांचं पाकीट तिथेच ठेवलं होतं. तेव्हा इथे सुगंधा म्हणते, अगं नाही, हे पैसे तुझे आहेत, या पैशांवरती तुझा अधिकार आहे, मग हे पैसे मी कसे काय घेऊ. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, असं काय करताय मावशी, आता जर माझे आईवडील इथे असते तर मी त्यांच्याकडे हे पैसे दिले असते ना. पण आता माझं लग्न झालं आहे, आता मी माझ्या सासरी आहे, मग आता सासूकडे पैसे नको का द्यायला, म्हणून आता हे पैसे तुम्ही घ्या बरं. तेव्हा इथे सुगंधा म्हणते, नाही मानसी, अगं हे पैसे तुझे आहेत, तू कमावलेले, याच्यावरती तुझ्या आईवडिलांचा अधिकार आहे सगळ्यात जास्त. त्यांनी तुला लहानाचं मोठं केलं, एवढं चांगलं शिक्षण दिलं, मग हे पैसे आमचे कसे झाले, आणि काम तर तू करतेस, मग आता प्रत्येकाला आपल्या पैशाचा मोबदला हा घेता आला पाहिजे ना, आणि झालासुद्धा पाहिजे. तेव्हा आता यातले पैसे तू तुझ्या आईलासुद्धा दे. तेव्हा इथे मानसी म्हणते, बरं ठीक आहे, मी थोडे आईलासुद्धा देईन. तेवढ्यातच इथे आता तेजस खुणावतो आणि म्हणतो की पैसे घेऊ नकोस. तेव्हा इथे मानसी म्हणते की हे असं नाही चालणार मावशी, म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हा इथे आता राष्ट्रहितने आमची मदत खूप केली, अगदी आम्हाला मदत करण्यासाठी स्वतःच्या घरामध्ये चोरीसुद्धा केली आणि ते पैसे आणून दिले होते. मग त्यांनी निस्वार्थ भावनेने आमच्यासाठी एवढं सगळं केलं आहे, मग मला नको करायला का, मलासुद्धा आता तुमच्यासाठी काही ना काहीतरी करायचं आहे. तेव्हा तुम्ही आता एक काम करा, हे पैसे ठेवून घ्या बरं. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, नाही नाही आई, अजिबात नाही, तू यांचे पैसे अजिबात घेऊ नकोस. हे बघ, त्या पैशांवरती आपला अधिकार नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, असं काय करताय तुम्ही, तुम्ही आमची मदत केली तेव्हा मी तुम्हाला काही बोलले का. मग आता मलासुद्धा तुमची मदत करायची आहे, आणि मी सुद्धा या घरातला भाग आहे, प्रभूंची सून आहे, मग मलासुद्धा आता हातभार लावायला नको का. तेव्हा तेजस म्हणतो, मानसी तुम्हाला नाही माहिती आहे मिस लकी चाम, गायत्री वहिनींना जर कळलं ना की तुम्ही घर खर्चासाठी पैसे दिलेले आहेत, तर ते काय माहिती काय बोलतील. तेव्हा इथे आता मानसी म्हणते, अजिबात नाही, तुम्ही सगळं निस्वार्थ भावनेने केलं, मग मी सुद्धा त्यांचं बोलणं ऐकेन, आणि त्या मला काही नाही म्हणणार, तुम्ही किती मदत केलीत. तेव्हा तेजस म्हणत असतो, हे बघा, मी आज तुम्हाला एक सत्य सांगतोय, मी माझी चूक सुधारण्यासाठी इथे त्यांना मदत करत होतो, तुमच्या वडिलांना, बाकी माझा काही हेतू नव्हता. तेव्हा मानसी म्हणते, नाही, मला माहिती आहे तुम्ही ही आता स्टोरी तयार करून मला सांगताय, खोटं बोलताय ना तुम्ही, पैसे नको घ्यायला म्हणून, पण मी तुमचं आता काही ऐकणार नाही आहे, फसणार नाही आहे मी तुमच्या खोटं बोलण्याला. हे बघा मावशी, तुम्ही यांचं अजिबात काही ऐकू नका, मी सुद्धा या घरातली सून आहे, माझंसुद्धा या घराप्रती काहीतरी कर्तव्य आहे ना, ते मला पूर्ण करू द्या ना. तुम्ही प्लीज हे पैसे ठेवून घ्या. आणि गायत्री मॅम मला म्हणाल्या होत्या, या घरामध्ये जर तुला राहायचं असेल, तू जर या घरची सून आहेस, तर आतापर्यंत सगळा भार मी एकटीने घेतला आहे, तू सुद्धा या घरामध्ये पैसे द्यायचे, असं सांगितलं होतं ना त्यांनी. मग आता नाही कशाला म्हणताय, आणि अजिबात संकोच करू नका, घ्या बरं, घेऊन ठेवा आता, आणि तुम्हाला जसे खर्च करायचे तसे करा. तेव्हा सुगंधा म्हणत असते, बरं ठीक आहे, हे पैसे मी ठेवते, पण तू एक काम कर, यातले थोडेच पैसे तू मला दे, आणि बाकीचे पैसे तू तुझ्या आईला पाठव. तेव्हा तेजस म्हणतो, नाही आई नाही, हे बघ, तू जर हे पैसे घेतलेस ना, तर माझी शपथ आहे तुला, माझी शपथ आहे, कारण मानसीने सुद्धा सुगंधाला शपथ देऊनच ते पैसे घ्यायला सांगितलेले असतात.
तेव्हा तेजस म्हणत असतो, आई मी सुद्धा माझी शपथ दिली होती ना तुला. हे बघ आता जर तू ही शपथ मोडलीस तर हे केस आहेत ना ते झडून जातील. मग तुला तुझा मुलगा सोललेल्या नारळासारखा बघायचा आहे असा, म्हणजे एका बाजूला केस नाही दुसऱ्या बाजूला केस नाही असा बघायचा असेल ना तुला, तरच तू हे पैसे घे. तेव्हा सुगंधा म्हणत असते, तेजस अरे गप्प बस रे, तू काही काय बोलतोस. हे बघ मी हे पैसे आता सुनबाईला नाही कसं म्हणू, तिने दिलेत ना एवढ्या प्रेमाने, तर थोडे आपल्याला ठेवूया आणि बाकीचे पैसे सुनबाईला तिच्या आईला सुद्धा द्यायला सांगूया. एवढी लहानाची मोठी मुलगी करून एवढी शिकवले, त्यांनासुद्धा त्याचा मोबदला मिळायला नको का. तू एक काम करशील का मानसी, मला आहे ना तुझ्या आईचा नंबर दे, मला जरा त्यांच्याशी बोलून घ्यायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते, हो ठीक आहे ना, मी तुम्हाला फोन करून देते. तेव्हा इथे आता मानसी आपल्या आईचा नंबर द्यायला सुद्धा सुगंधाला तयार होते. मानसी म्हणत असते, आई बरं झालं तुम्ही मला माफ केलं, मी तुमचं मन जिंकलं असेल ना तर तुम्ही यातलं पैसे ठेवायचे, सगळे पैसे परत करायचे नाहीत. तेव्हा ती आता सुगंधाकडून प्रॉमिससुद्धा घेते. तेव्हा इथे सुगंधा नाही नाही म्हणत असताना आता इथे माणसाने शपथ दिलेली असते, त्याच्यामुळे तिला आता ते पैसे घ्यावेच लागतात. तेव्हा तेजस म्हणत असतो, आई अगं तू हे काय केलंस, तुझ्या मुलाच्या शपथेची तुला काही किंमत नाही आहे. म्हणजे सुनेने शपथ दिली म्हणून लगेच घेतलं, आणि मी ते मागापासून सांगतोय तू जर ते घेतलेच पैसे तर मी इथे टकला होईन म्हणून नारळाच्या कवटीसारखा दिसेन. चालणार आहे का तुला, सोडलेल्या इथे नारळासारखा मी दिसलेलो, सांग बरं तू. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असे, अजिबात नाही, तू असं काही अभद्र बोलू नकोस बरं, तुझ्या केसांना काही होणार नाही आहे. तेव्हा तेजस म्हणतो, अगं असं काय करतेस, मी म्हणालो की पैसे घेऊ नकोस म्हणून, आणि तू डिरेक्टली आता इथे पैसेसुद्धा घेतलेस, आणि मी दिलेली शपथ तुझ्या लेखी काही महत्त्वाची नाही आहे. आता बघ माझे केस पूर्णपणे झडून झडून जातील, कारण तू शपथ मोडली आहेस ना, माझे केस आता पूर्ण झडून जातील की नाही बघच तू. हे बघ आतापासूनच हातामध्ये केस यायला लागलेत. त्यानंतरला इथे आता विनोद आणि छाया दोघेही गायत्रीला फोन करत असतात, पण आता फोन बिझी येत असतो. तेव्हा इथे आता विनोद म्हणत असतो, तू कधी फोन केला होतास. ती म्हणते, आत्ताच केला होता. विनोद म्हणतो, अगं एकाच वेळी दोघांनी जर फोन केले तर फोन लागणार आहे का, बिझी नाही का येणार. तेव्हा विनोद म्हणत असतो की आता आपण एकदा शेवटचं बघूया. तेव्हा तो पुन्हा गायत्रीला फोन करतो आणि म्हणतो, नाही गं छाया, नाही उचलत आहे तुझी दीदी. तुला माहिती आहे का या घरामध्ये किती फराळ बनवायचा. मी सकाळी शंकरपाळ्या खायचो, नंतरला मी चिवडा खायचो, नंतरला दुपारी मला जर वाटलं तर लाडू खायचो, संध्याकाळी करंज्या आहेच चहामध्ये डुबून खायला, आणि रात्री नाही राहवलं चकलीसुद्धा खायचो. सारखं माझं तोंड चालूच असायचं. पण ह्या वेळेला गायत्री वहिनीने जर आता पैसे दिले नाही तर दिवाळी या लोकांची कशी साजरी होणार. आता फक्त लाडू बनवले जाणार आहेत. ते लाडू आता दाताला आपल्या कुठला चिकटणार सुद्धा नाही, एवढे छोटे छोटे लाडू आता बनवणार आहेत. तेव्हा छाया म्हणते, आपण एक काम करूया का, दिवाळी साजरी करायला तुमच्या काकांकडे जाऊया का. तेव्हा विनोद म्हणतो, तुला माहिती आहे का छाया, आज कितीतरी वर्षानंतर कुठल्या तरी गोष्टीवरती आपलं एकमत झालेलं आहे. त्यानंतरला सुगंधाने आता मानसीकडून नंबर घेऊन फोन केलेला असतो संपदाला. तेव्हा इथे संपदा म्हणत असते की कोण बोलतं आहे. तेव्हा सुगंधा म्हणत असते की मी बोलते सुगंधा, मानसीची सासू. तेव्हा इथे आता संपदा म्हणत असते, काय झालं, तुम्ही कसं काय फोन केलात, सगळं काही ठीक आहे ना, माझी मुलगी चुकलेली तर नाही आहे ना. हे बघा ती मुद्दाम चुकणार नाही मला माहिती आहे, तरीसुद्धा मी विचारते काही गैरसमज नाही झाला आहे ना तिच्यामुळे. हे बघा मी तिथे नाही आहे आता तिला समजवायला, पाठीशी घालायला, तुम्हीच आता आहात तिच्यासाठी सगळं काही. तेव्हा तुम्ही तिच्यावरती लक्ष ठेवा. तेव्हा सुगंधा म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही, मी कशाला तिला सांभाळायला पाहिजे, लक्ष ठेवायला पाहिजे. तुमची मुलगी आम्हाला सांभाळते, आमच्यावरती लक्ष ठेवते. आता माझी काही तक्रार नाही आहे. मी मानसीचं आणि तेजसचं लग्न स्वीकारलं आहे. अहो ही मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या तेजसच्या आयुष्यामध्ये आले. तिने तेजसचं आयुष्यसुद्धा मार्गी लावलं. तुम्हाला माहिती आहे तेजसला सरकारी नोकरी मिळाली आहे आणि मानसीसुद्धा नोकरी करते. तर तुम्ही आता एक काम करा, अहो दिवाळी सण आला आहे, तेव्हा तुम्ही आमच्या इथे आता दिवाळी साजरी करायला या, आणि आग्रहाचं आमंत्रण देते, मनामध्ये आता काही ठेवू नका. त्याच्यामुळे दोन कुटुंब एकत्र येऊन छान आता दिवाळी साजरी करू म्हणून तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण देण्यासाठी फोन केला आहे. आम्ही सगळेजणं वाट बघतोय, तुम्हीसुद्धा निधीला सांगा आणि सगळेजणं दिवाळी सणासाठी इकडेच या.
तेव्हा इथे आता फोन ठेवल्यानंतर मानसीला खूप आनंद झालेला असतो आणि मानसी लगेच तिला प्रेमाने मिठीसुद्धा मारते. तर इथे रणजितने आपल्या मॅनेजरला बोलावलेला असतो आणि तो म्हणतो, पार्टीची सगळी अरेंजमेंट झाली आहे ना? तेव्हा इथे मॅनेजर म्हणतात, हो, सगळी अरेंजमेंट तर झालेली आहे, तयारी झालेली आहे. फक्त आता कुणाकुणाला बोलवायचं आहे ते तुम्ही सांगा. तेव्हा रणजित म्हणतो, सगळ्यांनाच बोलवायचं नाही आहे, जवळच्या माणसांना फक्त बोलवायचं आहे. आमंत्रणं त्यांना गेलीत का, ज्यांची लिस्ट दिली होती? तेव्हा मॅनेजर म्हणतात, हो, त्यांना तर आपण बोलावले ना. त्यानंतरला एक आता इन्व्हिटेशन द्यायचं आहे, ते मी स्वतः देईन, असं सुद्धा रणजित म्हणतो. त्यानंतरला आभा, तेजस, सूरज तिघंजणं मिळून छान असा कंदील तयार करत असतात. कंदील बनवल्यानंतर एक आता पाट तयार केल्यानंतर सूरज म्हणत असतो, हे बघ, तू म्हणालास ना की मला जमत नाही म्हणून, जमतं की नाही मला, बघ मीच तयार केलं आहे. तेव्हा तेजस म्हणतो, हो रे बाबा, तूच तयार केलेस, पण असे 8 तयार करायचे, 8. आता तुझ्या डोक्यावरती ज्या आठ्या आल्यात ना त्या बाजूला कर आणि मग ते तयार कर. तेव्हा आबा म्हणते, दादा तू आता चालला आहेस, वाकडं तिकडं झालं तर मला काही बोलू नकोस, आत्ताच सांगते. तेव्हा इथे रणजितचा आता तेजसला फोन आलेला असतो. तेव्हा तेजस म्हणतो, हां बोला ना. तेव्हा रणजित म्हणत असतो की तेजस साहेब, अहो काय करताय तुम्ही? अहो, दिवाळीच्या निमित्ताने आम्ही आमच्या ऑफिसमध्ये एक छोटीशी पार्टी ठेवलेली आहे. आता सर्वच लोकांना मी बोलावलेलं नाही आहे पार्टीसाठी, नेमक्याच लोकांना बोलावले, पण त्याच्यामध्ये माझे फ्रेंड्ससुद्धा हवेत ना मला, म्हणून तुम्ही आता यायचं आहे पार्टीला. तेव्हा तेजस म्हणतो, नाही मला खरंच नाही जमणार, खूपच अडचण आहे, तेव्हा मी खरंच नाही येऊ शकणार आहे, माफ करा. तेव्हा इथे रणजित म्हणत असतो, असं काय करताय, तुम्ही माझे मित्र आहात ना, आणि इथे तुम्ही एकटं यायचं नाही आहे, तर तुम्ही मानसीला बरोबर घेऊन यायचं आहे, आणि म्हणून तर मी तुम्हाला फोन केला आहे. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की नाही, त्यांनासुद्धा मला घेऊन यायला जमणारच नाही आहे, मी खरं सांगतो आहे, नाहीतर नक्कीच मलासुद्धा यायला आवडलं असतं. तेव्हा तेजस लगेच रागाने म्हणतो, मॅनेजर एक काम करा, पार्टी कॅन्सल करा. तेजस म्हणतो, अहो असं काय करताय तुम्ही, आमच्यासाठी पार्टी नका ना कॅन्सल करू. तेव्हा इथे आता रणजित म्हणत असतो, हे बघा, मला तुमच्यावरती जबरदस्ती करावी लागेल, तुमच्या घरी येईन तुम्हाला घेऊन जायला आणि मग तुम्हाला ऑफिसमध्ये घेऊन येईन. तेव्हा इथे तेजस म्हणतो, मग तुम्हीच आहे ना आमच्या घरी दिवाळीसाठी, हे बघा तुम्ही आमच्या इथे या, दिवाळी साजरी करा, फराळसुद्धा खा, मी तुम्हाला आमंत्रण देतो आहे. तेव्हा रणजित आपल्या मनामध्ये म्हणतो, मलासुद्धा तेच हवं होतं, आणि तो आता पार्टी कॅन्सल करायला सांगतो आणि आता तो स्वतः तेजसच्या घरी मानसी आणि तेजसची दिवाळी खराब करण्यासाठी येणार असतो. त्यानंतर इथे छान असं सूरजने कंदील तयार केलेला असतो. तो म्हणतो, हे बघ तेजस, तू म्हणाला होतास ना मला जमणार नाही, बनवलं की नाही कंदील? तेव्हा तेजस म्हणतो, हो हो, बनवलंच, ते आता माझ्याकडे वरती लावतो. तेव्हा सूरज म्हणतो, अजिबात नाही, बनवलं आहे कुणी, मी बनवलं आहे ना, त्याच्यामुळे मीच लावणार आहे, दे आता माझ्याकडे. तेव्हा इथे सूरज आता उभा राहायला जात असतो, पण त्याचे पाय आता थरथरत असतात, तो स्टूलवरती उभासुद्धा राहू शकत नसतो. तो पडायला जाणार तेवढ्यातच तेजस त्याला पकडतो. तेव्हा इथे तेजस म्हणतो, काय काय झालं, उभं राहता येत नाही आहे का तुला? तेव्हा सूरज म्हणतो, नाही रे, माझे पाय खूप थरथरायला लागले. तेव्हा इथे तेजस म्हणतो, मग आता आहे ना मी तुला सगळ्यात कठीण काम देतो, एक काम करायचं, आतमध्ये जायचं आणि ह्याचं कनेक्शन मी जॉईंट करून ठेवले, मी एकदा का कंदील लावला की तू लगेचच ते बटन चालू कर, म्हणजे याच्यामध्ये बल्ब चालू होईल, ठीक आहे? तेव्हा इथे सूरज म्हणतो की ठीक आहे. त्यानंतरला तेजस आता कंदील लावतो, सूरज आता बटन चालू करतो, तेव्हा त्याच्यामध्ये बल्ब चालू होतो. तेव्हा सूरज म्हणतो की आता खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली, हॅप्पी दिवाळी म्हणून दोघेही भाव एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतरला आता फराळाला सुरुवात झालेली असते. तेव्हा इथे बेसनाचे लाडू बनवायची तयारी झालेली असते. तेव्हा आभा इथे आता साखर तयार करत असते, पिठी साखर. त्यानंतरला मानसी तिथे येते. तेव्हा सुगंधा विचारत असते, काय करतेस तू? तेव्हा मानसी म्हणते, तोपर्यंत मी इथे पीठ भाजून घेते, चण्याचं पीठ भाजून घेते बेसनाचं. त्यानंतरला बेसनाचं पीठ भाजल्यानंतर छान असं लाडूसाठी आता छान असं सारण तयार केलेलं असतं. तर इथे सूरज आणि आभा दोघंजणं चकल्यासुद्धा पाडत असतात. तेव्हा इथे आता तेजस बसलेला असतो लाडू करायला. तेव्हा सुगंधा म्हणते, तेजस तुला लाडू वळता येत नाही, मागच्या वेळेला फोडले होतेच माहिती आहे ना? तेव्हा तेजस म्हणतो, नाही मला जमतं, मी करेन ना. तेव्हा मानसी म्हणते, नाही मावशी, येतात त्यांना, तहान लाडू, भूक लाडू त्यांनीच मला बनवायला शिकवले होते. तेव्हा इथे तेजस म्हणतो, हो मला सगळं येतं करता, पण इथे तेजसचा लाडू फसलेला असतो आणि तो फुटतो. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते, लाडू मी वळते इथे बसून, तू मानसी काम करतेस का? ज्या त्या चकल्या पाडलेल्या आहेत ना त्या तेवढ्या तळून घे जा.
तेव्हा मानसी आता चकल्या तळायला आलेली असते. तिने कढईमध्ये तेल वगैरे ओतून ठेवलेलं असतं. तेव्हा तेजस आता आभाकडून ज्या चकल्या पाडलेल्या असतात त्या तळण्यासाठी घेऊन येतो. तेव्हा तेजस म्हणतो, मला येतात तळता, मी तळेन. तेव्हा मानसी म्हणते, ठीक आहे. हळूहळू त्याच्यामध्ये चकल्या सोडा. तेव्हा तेजस आता पटकन जोरात टाकल्यानंतर तेलाचा चटका इथे आता मानसीला बसतो. तेव्हा तेजस तिचा हात हातात घेऊन फुंकर मारत असतो तिच्या हातावरती. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता बंटी आलेला असतो. बंटी आल्यानंतर तो म्हणतो की काका. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे मागे वळून बघतात. तेव्हा बंटी आता दिवाळ सणाला हा उत्साहामध्येच आलेला असतो.